पाऊस चालू आहे म्हणजे उद्या पेरणी जी आहे ती करता येईल. बघू शकता तुम्ही थोडंसं पडतं. आता ना सकाळचे 10-11 वाजलेले आहे. पाऊस चालू आहे बाहेर. मक्का लावायची आहे. पण आता पाऊस उघडला तर मक्का लावायची आहे. बायका येण्यासाठी तयार आहे पण मक्काचं रान जे आहे तेच वापस नाही आहे. तर आता तेच पाऊस उघडण्याची वाट बघतोय. बारीक आहे ना बाहेर थुई थोडासा नॉर्मल पाऊस चालू आहे. असा नॉर्मल पाऊस चालू आहे. तर आता तोच उघडण्याची वाट नाही आलं ना तरी आपल्याला कामं जे आहे ते भरपूर आहे बरं का. अजून आहे ना मला साड्यांना पिको फॉल करायचे, 4 ब्लाऊज द्यायचे, साड्या आणून पडलेल्या आहे बघू शकता तुम्ही. तर आता काम आटपून घेते. बघू आता साड्यांना म्हणजे असं एवढ्या ज्या साड्या आहेत त्यांना पिको करून होतं जाण्यासाठी आपल्याला तयार व्हावं लागतं. तर चला आता मी ना पटपट असं काम आवरून घेते. जर मळ्यात गेलो तर मळ्यात व्हिडिओ नक्की शेअर करेल. तर चला आता माझं दिवसभराचं रुटीन तर करा मी शेअर नाही करू शकत कारण स्वयंपाक वगैरे झालेला आहे, कपडे धुवून झालेले आहे, थोडीशी भांडी बाकी आहे, फरची वगैरे पुसायची आहे. तर बघू आता जर पाऊस जर उघडला तर आपल्याला शेतात जायचं आहे तर शेतातील व्हिडिओ मी दाखवेल आणि जर नाहीच गेलं तर आपलं मशीन आहेच जिंदाबाद. तर चला तर आता आहे ना पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे. तर आता आहो येत आहे आम्हाला घ्यायला आणि आहो आल्यानंतर आहे ना मग आम्ही जे आहे ते मक्का लावणार आहोत, हातानेच लावणार आहोत. तर चला डायरेक्ट आता मळ्यात गेल्यानंतरच भेटूया की आम्ही मक्का कशा पद्धतीने लावत आहे ते. वावरातले कोण आहे तर बघा हे आमची कंपनी आहे आणि आम्ही कंपनीतले सगळे मालक आहोत. तर काही लक्षात आता आहे ना धराव पाहि ना पाहि कॅमेरा शेतकरी बसली आता ट्रॅक्टरवर. आता पाणी पडून राहिलं ना. फायनली ना मक्का जी लावायला आहे ती सुरुवात केलेली आहे. तर वातावरण तर खूप आहे. आपल्याकडे बैल आहे ना ते बैलाच्या साह्याने करतात. तर आपल्याकडे ट्रॅक्टर आहे पण ट्रॅक्टर पण जरा असं फसतोय. तर बघा इथं बाया आलेल्या आहे तिथं तर कोणीतरी आलंय त्यांना बोलवायला. तर बघू शकता तुम्ही. तर आता मक्का लावायची जी आहे ती लवकरच होईल. बघा मक्का थोडी लावायची राहिली आहे आणि पाऊस आलेला आहे. तर बघा आता काय होतं काय माहिती किती वेळ येतो तो. तर बघा आता थोडीशीच राहिली आहे आणि बघा पाऊस तर पडायला सुरुवात पण झालेली आहे. अजून एवढं जे आहे त्या काकऱ्या पाडायच्या राहिल्या आहे आणि मक्का जी आहे ती बुजवायची पण राहिलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि पाऊस तर यायला सुरुवात झाली. नाही बरोबर आहे. सरळ तिरपेवर आलं का?
लोडून झालेलं आहे पूर्ण लोडून झालं. मक्का पण लावून झाली आणि पाऊस पण आला नाही. आला होता थोडासा पण झाला आता. तर आता ना भुईमुग लावायचं आपल्याला. बघा आरू पण लावायला आधी का ही लाईन तोडली ना. ते आडवाच घेतलाय. आरू टाकते. बापरे आरू नीट टाक. एवढं मोठं मोठं अंतर घेते का. तर आहे ना दरवर्षी आम्ही घरी जी मका आहे ती टाकतो. पण यावर्षी ना मग म्हटलं चला आता मुली पण शाळेत गेलेल्या होत्या. दरवर्षी त्या पण असतं आणि हे 1-2 माणसाचं काम नसतं. आणि पावसाचं वातावरण झालं होतं. लकीली बायका ज्या आहेत त्या पण भेटून गेल्या होत्या. तर त्यांना ना दुसरीकडे जायचं होतं. तर भुईमुग आम्हाला उद्या लावायचा होता. पण नंतर पाऊस फुटलेला दिसला. म्हणलं जर का पाऊस चालू झाला तर मग आपली जे भुईमुग आहे तो राहून जाईल. मग फायनली जो आहे तो भुईमुग लावायला काढला. आहो जे आहे ते मुलींना घरी आले घ्यायला त्यांना घेऊन आले आणि मग त्यांना पण खूप पाऊस होती मक्का लावायची. पण आहे ना त्या थोडंफार लावल्यानंतर थकून जाते. बघा पेरायचं झालं भुईमुग टाकला नाही एवढी आणि आता इकडे चालू आहे. त्याच्यामुळे आहे ना एवढा भुईमुग आहे तो टाकायचा होता. तो काय 150-200 रस टाकायचा होता. तर तेवढ्यासाठी आता बिलगलेलो होतो. पण शेवट जो आहे तो पाऊस आला होता. तर मुलींना पण शेतात आवडतं बरं का. पण कंटिन्यू नाही आवडत. तर त्यांना असं लागवड वगैरे असतं ना तर नक्कीच त्यांना शेतात नेतो की मग बऱ्यापैकी त्यांनाही शिकायला भेटतं. आपण करतोय पण त्यांना बघायला भेटेल की जे आपण अन्न खातो ते कुठं पिकतं आणि कसं येतं ते. तर एवढं तरी आपल्या शेतकऱ्याच्या मुलींना माहीत पाहिजे. तर आता माझ्या आईवडिलांकडे शेती होती त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी माहीत आहे. तर आता माझ्या मुलींच्या पण आईवडिलांकडे शेती आहे. तर त्यांनाही त्यातलं थोडंफार माहिती पाहिजे. आणि खरंच लहानपणी जे आपण काही शिकतो ना ते कधीच वाया जात नाही असं मला तरी वाटतं. म्हणजे खूप काही म्हणजे ना आपण शिक्षण घेत असलो ना तरीही ते उपयोगीच पडतं. तर बघा आता जे लोढायचं होतं ना म्हणजे लोढायचं काम टाकलं होतं ना त्याच्यावरती माती जी आहे ते टाकायची होती म्हणजे लोढायचं होतं. तर बघा इथं पाऊस इतका चालू झालेला आहे ना तर पूर्ण गिचगिच होऊन गेली होती. तर थोडासा फायनली आता पाऊस एवढा चालू झाला आहे 2-3 दिवसापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे. पण जाऊ द्या मक्का जी आहे ती म्हणजे व्यवस्थित होऊन गेलं मक्का आणि भुईमुग बाकीचा आता मी निघाले फळं वगैरे कसं टाकायचं तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल. तर बघा किती पाऊस आला होता. कशामध्ये तर चला आजचा व्हिडिओ छोटाच होता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.